गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7 झालेत आणि मी आता डाऊनटाऊनला फिरायला जातो आहे. मे बी US मधला शेवट असेल कदाचित. आता डाऊनटाऊनला मी केव्हा पोहोचेल ते माहिती नाही मला, पण मी आत्ता निघालो आहे डाऊनटाऊनला. नेहमीप्रमाणे मी पेसच्या बसनेच डाऊनटाऊनला पोचेन आणि नंतर मग काय आपल्याला एक्सप्लोअर करता येतं का काय ते आपण पाहूयात. इनफॅक्ट आत्ता जसं मी म्हटलं तसं तुम्हाला की ॲक्च्युली मी परत आहे सांगतो, मी काय अजून काय कुठे पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे अशा ठिकाणी नाही निघालेलो. पण मोस्ट प्रॉबॅबली आज मी मेट्रोने आणि सिटी बसने फिरण्याचा विचार करतो आहे. त्यामुळे आपण पाहूयात. आपण पुढे आपण मेट्रो शिकागो डाऊनटाऊनला भेटूयात. पोहोचलो आता मित्रांनो बसस्टॉपवर. 5 मिनटं लवकरच पोहोचलो आहे. खरं तर टायमिंग मिसमॅच होऊ शकतं, माझंही तसंच झालं होतं, पण थोडंसं धावत पळत यावं लागलं आणि 5 मिनटं मी लवकर पोहोचलो. इनफॅक्ट अडचण अशी होती माझी की मला सावकाश जायचं होतं, नाही असं नाही, पण त्याच्यानंतर जर ही बस गेली माझी तर एकदम 1 तास 40 मिनटानंतर बस आहे जी 755 दिसते ते. त्यामुळे मी इन टाईम उलटा 5 मिनटं लवकरच पोचलेलो आहे. आणि आता ही जी समोर बस आहे ह्या समोरनं मी सुपेरियरला पोहोचेन आणि तिकडे बघूया आता काय काय होतं ते. बरोबर, हा मोस्टली बसचा हा शेवटचाच प्रवास असेल माझा. प्लेनफील्डमधला म्हणा, शिकागोमधला म्हणा किंवा USA मधला म्हणा, हा लास्ट बसचा प्रोग्राम असेल. भेटूयात पुढे. चला, आता 2 स्टेशन माझे राहिले की मग माझं किंबलवर आलं की मी तिथे उतरून पायी डेव्हनला जाईल. ट्रेन बऱ्यापैकी मोकळी आहे, बऱ्यापैकी म्हणजे मोस्टली मोकळीच आहे. 3-4 पॅसेंजर आहेत फक्त माझ्यासह. अजून एक केडजी, आता केडजी आहे, त्यानंतर किंबल आलं की मी उतरणार आहे. हां, केडजी आलं आहे की याच्या पुढचं किंबल आहे. किंबल आलं की मी उतरून मला पायी डेव्हन जावं लागेल. किंबलला उतरून मग मी मी डेव्हनला जाईल. डेव्हन थोडं पायी फिरून पुन्हा मग रिटर्न होईल. किंबल आता माझं आता स्टेशन माझं येणार आहे. मेट्रोचं स्टेशन आहे म्हणजे इकडे डेव्हन स्ट्रीट जाणार आपण. वाटेत सिग्नलसाठी थांबली ह्या गाड्याची कदाचित. ह्या डेपो आपल्याकडे डेपो असतात तसं डेपो आहेत. थांबलोय तरी कॉम्प्युटर सांगतात आपण थोड्या वेळात निघू म्हणून. अनाऊन्समेंट, कॉमेंट्री नाही आहे, क्रिकेट नाही आहे. आता ते किंबलला उतरून मला शोधावं लागणार आहे. मला थोडंसं मला काय त्या 2 स्ट्रीट दाखवायच्या डेव्हनला. मग ते डेव्हन आणि मग आपण फिरूयात परत. किंबल आलं. ही ट्रेन गोल फिरून आली. आपलीच ट्रेन दिसली का? हे किंबल आलं का? हे किंबल आलं. इथे मी उतरणार, तिथनं थोडं पायी चालणार, डाऊनटाऊन बघणार आणि तिथनं परत रिटर्न होणार आहे. इथे हे किंबल शेवटचं स्टेशन आहे. इथून पुढे ट्रेन नाही आहे. जसं आपलं चर्चगेट असतं तसं आहे. मला माहिती नाही आहे काय, मी आपलं उदाहरण द्यायचं म्हणून देतो आहे. आणि आता इथे उतरणार
डेवनला उतरून माझा इंटरेस्ट फक्त त्या 2 गोष्टीत तुम्हाला दाखवण्याचा आहे, महात्मा गांधी रोड आणि बॅरिस्टर जिना रोड. तर आपण किंबलला म्हणजे इथपासून कुठून तरी फुलटॉनपासून बसलो आहे आणि एवढे स्टेशन आलो आहे मी. असं हे सर्व. आणि याच्या अगोदरचं इथे ही रेड लाईनमध्ये आलो होतो, ते अंडरग्राऊंड होती इकडे. ठीक आहे, आपण पाहूयात अगोदर आपलं हे पाहिजे, ट्रेन संपलेली आहे, ते आलो आहे आपण. आता हे डेवनला फिरू आपण आणि नंतर पाहूया काय करायचं ते. जसं म्हटलं ना तसं विशेष काय नाही आहे, कानातलं काढतात. हे डेवॉन आहे. इथे भारतांची पण तेवढी, इंडियन पण खूप आहेत आणि पाकिस्तानी पण आहे. एक लेन पाकिस्तानी आहे, एक लेन इंडियन आहे. म्हणजे एका रस्त्याचं नाव महात्मा गांधी रस्ता आहे आणि त्याच्या पुढे लगेच दुसऱ्या रस्त्याचं नाव बॅरिस्टर जिना रस्ता. नाहीतर मला इतकं काय आवडलेलं नाही आहे खरं. हे जवळ तेवढाच इंटरेस्ट आहे, बाकी अशी दुकानं छोटी छोटी आहेत म्हणून. असं काही खास आहे पाहायलाच पाहिजे असं नाही आहे. इथे तशी इंडियन भेटण्याची अपेक्षा नाही आहे काही. मीच असेल तेवढा वेडासारखा फिरणारा खरं. आणि मी तरी काय ते व्हॉट टू डू इन शिकागो तेवढं वाचायचं आपलं आणि तेवढं फिरायचं. शिकागोमध्ये तुम्ही काय काय फिरू शकाल, काय काय पाहू शकाल, त्याच्यामध्ये हे डेवॉनचं नाव आहे म्हणून केवळ पाहतो मी. इथून खरं खूप चाललेलो आहे. रस्ता चुकला असताना डेवॉनमध्ये खूप फिरलेलो आहे. इन त्या सेन्स काय मला पाहायचं आहे म्हणून नव्हे, पण मला रस्ते कळले नाहीत म्हणून. तो मेक्सिकोचं दुकान आहे पहा. म्हणजे झेंडा मेक्सिकोचा आहे आणि दुकान पण मेक्सिकोचंच असेल. हे आहे डेवॉन. काय इथेही स्वच्छता करतातच. मी आत्ता तेच दाखवणार होतो खरं त्याच्या अगोदर. अमेरिकेत काय मिळो अगर न मिळो, पण ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही बघा. कुठेही गेलं तरी हे मॅकडॉनल्ड म्हणजे दिसणारच. हे डेवॉनमध्ये मी फिरतो आहे खरं, पण मी जे पाहतो आहे म्हणण्यापेक्षा जे पाहायचं आहे मला ते अजून 45 मिनिटं दाखवते. त्यामुळे मी काय आता फार जास्त चालणार नाही आहे. सगळे होलसेल मार्केट आहेत. मागे अगरबत्तीचं मार्केट, होलसेल मार्केट पाहिलं होतं मी. त्याचा फोटो काढायचा प्रयत्न केला पण त्याने तोंड वाकडं केलं. इंडो पार्क, त्यामुळे मी काही काढलेलं नाही. अरे वा, हे तर थिएटर आलं, ॲडमिरल थिएटर. पण बंद आहे ते.
डेव्हन ॲव्हेन्यू तर तसं लांबच आहे, त्यामुळे मी आता डेव्हन ॲव्हेन्यूकडे जाणार नाही आहे. हे लॉरेन्स ॲव्हेन्यू आणि ही जी दुकानं दिसतात सर्व काय मेक्सिकन आहेत, काय इंडियन आहेत आणि सर्व देशातली दुकानं. खूप मरगळलेलं वातावरण आहे, त्यामुळे चालायला पण मजा वाटत नाही आणि ऊन पण आहे बऱ्यापैकी. ऊन आहे म्हणण्यापेक्षा ऊन एक कारण आहे, पण वातावरण जरा फ्रेश असलं की बोलायला पण बरं वाटतं. ह्या वातावरण हे काय रुचणारं वातावरण नाही दिसत खरं, त्यामुळे इतकं कडक ऊन आहे ना. वातावरण तसं ऊन आहे, वातावरण फ्रेश नाही, ऊन आहे, त्यामुळे चालायला पण काय असं इतकं खास इंटरेस्ट येत नाही आहे. आणि मी गोप्रो नाही काढला तेच बरं झालं एका दृष्टीने. खरं मी इंटरेस्टेड होतो त्या पटेल ब्रदर्सकडे जाताना. एका स्ट्रीटचं नाव महात्मा गांधी स्ट्रीट आहे असं बोर्ड आहे, आणि एका स्ट्रीटचं नाव अलीकडे एक स्ट्रीट आहे त्याचं नाव आहे बॅरिस्टर जिना, जे भारत पाकिस्तान. मला काय तेवढं काय करायचं नव्हतं, एक दाखवा म्हणून असं वाटलं म्हणून मी खरं डेव्हनचं काढलं. जार कार्विडस जसं आहे ना हा बोर्ड दिसतोय, तसं एका स्ट्रीटचं नाव महात्मा गांधी आणि एका असंच एक बोर्ड आहे दुसऱ्या बाजूला, त्याचं नाव आहे बॅरिस्टर जिना. आम्ही वाचलेलं आहे, केवळ ते तुम्हाला दाखवा म्हणून मी डेव्हनचं काढलं. नाहीतर मला काही खास इंटरेस्ट नाही आहे. मला काय इन द सेन्स म्हणजे लिटरली चालायला पण बोर होतं आहे, इतकं वातावरण म्हणजे उन्हामुळे जाणवलं आहे. तसं मला भूक पण लागलेली नाही तसं पाहायला गेलं तर, कारण मी त्या चायनाटाऊनला डबा आणला होता, तो डबासुद्धा खाऊन झालेला आहे माझा, त्यामुळे भूक लागले हे कारण होऊ शकत नाही माझं. मागे कोरियन रेस्टॉरंट पाहिलं, त्यानंतर नेपाळी रेस्टॉरंट पाहिलं. या सायकली पण भरपूर आहेत बघा. केवळ भारतीय आणि पाकिस्तानी आहेत तेवढ्यासाठीच काय माझा खास इंटरेस्ट नाही आहे. पण हे जसं आपण डाऊनटाऊन पाहिलं किंवा काय पाहिलं ना, त्याच्यापेक्षा वेगळा एरिया आहे सर्व. एवढं तर मी नक्की आपल्याला. समोर एक मोठा सिग्नल आहे, तिथपर्यंत जाऊया आणि मग तिथून मी रिटर्नचा विचार करतो आहे. सहारा होम केअर तो होम फ्युनरल होम आहे. फ्युनरल होम म्हणजे पाहूया आता. डेव्हन काही नाही दिसलं तर हे सलून मात्र बाबा आता ह्या रोडवरच मला साधारण 10-12 दिसले. मागे गेला हा, मला वाटलं त्याचं शूट होईल, नाही झालेलं. मी ते शूटचं बटन चालूच केलं नव्हतं. 724ची पण एक मोठी चैन अमेरिकेमध्ये आहे माझ्या मागे. पूर्वीच आपलं
टाइमपास करतोय आता मी. काही खास नाही आहे. Doors closing. डेव्हनला जाऊन आलो पण काय मजा नाही आली. आता परत आपलं डाऊनटाऊनकडे निघालो आहे. शेवटच्या किंवा पहिल्या रोमध्ये बसलो आहे. Rockwell. Doors closing. Doors open on the right at Western. Priority seating is intended for the elderly and passengers with disabilities. Your cooperation is requested.